नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत आहे. 15 राज्य, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघ, 6700 किलोमीटरचा टप्पा पार करत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करते झाली. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये राहुल गांधींनी आदिवासींशी संवाद साधला. 15 जानेवारीला मणिपूरमधून सुरू झालेली ही यात्रा उद्या धुळे, 14 मार्च रोजी नाशिक, 15 मार्च रोजी पालघर आणि ठाणे करत 16 मार्चला मुंबईत चैत्यभूमीवर दाखल होईल. त्यानंतर 17 जानेवारीला दिग्गजांची दिग्गज सभा पाहणाऱ्या शिवसेनेचं होम ग्राउंड असलेल्या दादरच्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची मोठी सभा पार पडणार आहे. त्यात त्यांनी आदिवासींच्या हक्काची भाषा करत परत एकदा आज नंदुरबारमध्ये मोदींवर टीका केली. ती पाहूयात. 1 रुपया आपका माफ किया है, आदिवासी किसानों का 1 रुपया माफ किया, मजदूरों का 1 रुपया माफ किया, किसी आदिवासी युवा जिसने कॉलेज के लिए यूनिवर्सिटी के लिए लोन लिया उसका कर्जा माफ किया? नहीं. मगर जिनको कर्जा माफी की जरूरत नहीं है उनका 16 लाख करोड़ रुपया उन्होंने माफ किया. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा 2.0 कडून पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि सहकारी मित्रांना महाराष्ट्रातही परिवर्तनाची एखाद्या चमत्काराची अपेक्षा असणारच आहे. राहुल गांधींच्या याच यात्रेविषयी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. नंदुरबारमध्ये भाषण केल्यानंतर राहुल गांधींनी महाराष्ट्रातील पदयात्रेला सुरुवात केली. आजच्या पदयात्रेनंतर धुळ्यात मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या याच भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 59वा दिवस. कसा होता या यात्रेचा संपूर्ण प्रवास आणि त्याचा राहुल गांधींच्या राजकीय वाटचालीवर कसा परिणाम झालाय हेच जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम झिरो अवरचा एक स्पेशल रिपोर्ट. चली 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 भारत जोडो यात्रा चली. भारत जोडो यात्रा 150 दिवस, 15 राज्य, 3500 किलोमीटरचा पायी प्रवास आणि राइज ऑफ राहुल गांधी. 7 सप्टेंबर 2022ला कन्याकुमारीमधनं सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला सर्वात मोठा ट्विस्ट देणारी ठरली. दिवसाला जवळपास 30 किलोमीटरची पदयात्रा, टेंट सिटीमध्येच मुक्काम, गाव, पाडे, वाड्या, वस्ती इथे जनमानसांशी संवाद, रोज छोटेखानी सभा आणि यातूनच राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळत होती. दक्षिणेत काँग्रेसचा प्रभाव वाढू लागला होता. त्याचाच परिणाम कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकांमध्येही दिसला. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं. मोहब्बत की दुकान म्हणत राहुल गांधींनी उत्तरेकडे चाल केली. मात्र तिथे यात्रेला फारसं यश मिळालं नाही हेही तितकंच खरंय. मग 30 जानेवारी 2023ला श्रीनगरमध्ये लाल चौकात भारत जोडो यात्रेची सांगता झाली. त्याचं यश पाहता काँग्रेसनं यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आणि भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा बनली. चली चली भारत जोडो न्याय यात्रा. मणिपूर इथल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरनं काँग्रेस कायमच आक्रमक राहिली.
मोदी शहांनी मणिपूरमध्ये न्याय केला नाही ही भावना जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सातत्यानं केला आणि त्यामुळेच 14 जानेवारी 2024ला भारत न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरमधूनच झाली. पण यावेळेला यात्रेचं स्वरूप बदललेलं होतं. प्रवास पदयात्रेशिवाय कारमधून सुरू होता. त्यामुळे 66 दिवसांच्या यात्रेत राहुल गांधींनी 6000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. एकूण 15 राज्यांमधनं प्रवास करत ही यात्रा आता महाराष्ट्रात पोहोचली. यावेळी टार्गेट होतं मोदी सरकार आणि प्रचारात होते तरुण, शेतकरी, महिला. न्याय यात्रा के पीछे न्याय का आइडिया है और उसमें हमारे 5 स्तंभ हैं जो देश को शक्ति देंगे. 5 न्याय के स्तंभ जो देश को शक्ति देंगे. युवा न्याय, भागीदारी, नारी न्याय, किसान न्याय और श्रमिक के लिए न्याय. तो इन स्तंभ के लिए हम एक प्रोग्राम आपके सामने, कांग्रेस पार्टी आपके सामने अगले 1 महीने में, 1.5 महीने में रखेगी. MSP, जातीय जनगणना, तरुणांना पदवीनंतर तातडीनं रोजगार, महिलांना दरवर्षी आर्थिक मदत अशा घोषणा राहुल गांधींच्या भाषणात होत्या. आणि हीच यात्रा आज नंदुरबारमधनं महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेचा शेवट मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये केला जाईल. मात्र त्याआधी यात्रा धुळे, मालेगाव, नाशिक आणि ठाणा असा प्रवास करेल. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रात येण्यापूर्वीच अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. तर मुंबई काँग्रेसच्या 2 बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. म्हणूनच पक्षाला लागलेली गळती, बदललेली राजकीय स्थिती आणि महाविकास आघाडीसमोर उभं असलेलं महायुतीचं तगडं आव्हान, या सगळ्यात राहुल गांधींच्या यात्रेचा प्रभाव नेमका किती पडेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 0 आवर, ABP माझा. आता राहुल गांधींच्या या यात्रेकडे भाजपचं लक्ष होतच. नंदुरबारमध्ये आलेल्या राहुल गांधींच्या यात्रेवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. राहुल गांधींचं पायगुण एवढा चांगला आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जात आहेत, ज्या ज्या राज्यामध्ये पाऊल आतापर्यंत त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठेवलंय, तिथे तिथे याचा त्यांचा मित्रपक्ष सोडून गेलाय, याचा काँग्रेसमधून कोणतरी फुटलेला आहे. म्हणून आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे, मी ऐकले आज कुठून तरी. आणि म्हणून महाराष्ट्रामधून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये नेमकं काय भूकंप होतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला परत एकदा कळेल. ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारनं आणि आमच्या महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात काय झालं आणि आताच्या काळात काय झालं हे निश्चितपणाने बघता येईल. त्यांनी इथे यायच्या अगोदर त्यांचे 2.5 वर्षामध्ये इथले आदिवासी मंत्री होते. त्यांनी इथल्या आदिवासींना काय न्याय दिला का हे त्यांनी विचारलं तर बरं होईल. राहुल गांधींच्या यात्रेविषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न पहिले सांगते. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचली, महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहूया. एक्स वरून आदिनाथ कुडके, राहुल गांधींच्या यात्रेचा महाविकास आघाडीला फायदा होईल. एक्स वरूनच आसिफ पटेल, 100% फायदा होणार आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पूर्णपणे विजय होणार. एक्स वरूनच स्वप्नील परखड, विरोधकांना वेठीस धरून प्रचार केला पाहिजे, यात्रा काढून काही होणार नाही. YouTube वरून अशोक सरकटे, नक्कीच फायदा होईल कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार फार थंड आहे.
फेसबुकवरून संजय बोरगवे, राहुल गांधींची यात्रा ही देशातील नागरिकांना जागृत करण्यासाठी महागाई, बेरोजगारी, गरिबी, शेतकरी समस्येबाबत जागृत करणारी आहे. फेसबुकवरून सज्जन दुबळ, फायदा होईल, राहुल गांधी भारतीय राजकारणात एक आश्वासक चेहरा म्हणून समोर येत आहे. राहुल गांधींची महाराष्ट्रात आलेली भारत जोडो न्याय यात्रा, महाविकास आघाडीला फायदा होणार की तोटा, सत्ताधाऱ्यांची रणनीती यासह इतर सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप नेते आणि ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन. गिरीशजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज राहुल गांधी महाराष्ट्रात नंदुरबारला पोहोचले आहेत, काय प्रतिक्रिया? राहुल गांधींची न्याय यात्रा नंदुरबारमध्ये आली, महाराष्ट्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. पण मला असं वाटतं की काय उपयोग आहे यात्रेचा, काय फायदा काय? त्यांची यात्रा भारतभर भ्रमण करते आहे. ज्या ज्या राज्यातून त्यांची यात्रा गेली त्या ठिकाणी त्यांना कोणतं यश मिळालं? पण ते अगदी यात्रा गेल्याबरोबर ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांना ते जिंकता आल्या नाही, ज्या पूर्वीपासून त्यांच्या होत्या ते राखता आल्या नाही. आणि म्हणून लोकांचा विश्वास आता राहुल गांधीवर राहिलेला नाही. त्यांनी किती यात्रा केल्या, किती फिरले, तर मला असं वाटतं की फक्त हे टुरिझम आहे त्यांचं. म्हणजे त्यांना देश बघायचा आहे, राज्यात फिरायचं आहे, आलिशान गाडीत फिरतायत, बसतायत, चाललेलं आहे. पण मला असं वाटतं याचा उपयोग राजकीय बघितला तर काहीही नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आता भारत जोडो यात्रा यापेक्षा त्यांनी आता काँग्रेस जोडो यात्रा केली पाहिजे. एकंदरीतच जर बघितलं गिरीशजी तर राहुल गांधींच्या मागच्या खेपेचा यात्रा दक्षिणेत मात्र नक्कीच फायदा काँग्रेसला झालेला दिसतोय. या खेपेला ओपिनियन पोल जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी बिकट आहे असं दिसतंय. त्यामुळे या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल महाराष्ट्रातही या खेपेला, असं वाटत नाही का? नाही, दक्षिणेत तुम्ही म्हटलं तर दक्षिणेमध्ये तसं पाहिलं तर आम्ही कमी आहोत, ही आपल्याला याची कल्पना आहे. दक्षिणेमध्ये म्हणजे ज्या भागामध्ये सुपीक भाग आहे त्या भागात ते फिरले तर त्याच्याबद्दल तर मग त्याला यश मिळणार आहे किंवा तिथे आम्ही हारणार आहोत. दक्षिणेमध्ये आपल्याला कल्पना आहे, आम्ही सुरुवातीपासून कमी, आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण दक्षिणेमधले राज्य असे आहेत की त्या ठिकाणी आम्ही कधी नाहीच, अगदी कमी आहोत, नगण्य आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणचा विषय आपण घेऊच नका. पण बहुतांशी राज्यामध्ये आज आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष अतिशय, म्हणजे आता मागच्या 5 राज्यातला आपण जर विषय घेतला, उदाहरण घेतलं तर मला वाटतं राजस्थान, मध्य, तुमचे ओपिनियन पोल कुठे गेले? छत्तीसगड सगळे बारगडलेत ना. म्हणून मला वाटतं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्व जनता, सर्व देश हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे, मोदीजींच्या पाठीशी आहे. त्यांना वाटतं आता सगळ्यांना की पुन्हा मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान झाले पाहिजेत, पुन्हा भाजपची सत्ता या ठिकाणी म्हणजे मित्रपक्षाची सत्ता आली पाहिजे. आणि म्हणून मग आता कितीही फिरले, कितीही लोकांना सांगितलं आणि काही आरोप केले, याच्या जमिनीच्या घशात घातली, त्याच्या जमीन. तुम्ही इतके वर्ष काय केलं? 65 वर्ष तुम्ही राज्य केलं. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगेल की तुम्ही ज्या आदिवासी भागात गेलात तिथे लोकांना तुम्ही सांगतात, भूलतापा मारतात. आज कोणत्या डोक्यात आलं का की एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूसारख्या महामहिम राष्ट्रपती झाल्यात, आज एक सामान्य स्त्री, एक शिक्षिका स्त्री, आदिवासी स्त्री, हिला राष्ट्रपती करावं हे कोणाच्या तरी डोक्यात आलं का आजपर्यंत? नाही. फक्त आदिवासींची मतं मला पाहिजे. नंदुरबार आमचा बालेकिल्ला आहे, किती वर्ष नंदुरबार तुम्ही जिंकलात? गिरीशजी, आपण म्हणत आहात मात्र ओपिनियन पोल्स जे आहेत ते खास महाराष्ट्रात महायुतीसाठी फारसे चांगले नाहीत. मी आपल्याला पुन्हा सांगेल की आपण या 3 राज्य 5 राज्याचं ते इलेक्शन झाल्यात, निवडणुका झाल्यात, त्या ठिकाणी काय पोल होते बरं? तुम्ही सांगा. तुम्हाला सगळं धक्का बसला असेल निकाल बघितल्यावर. पोलबद्दल तुम्ही बोलूच नका, मी तसं म्हणेल. कारण पोल काही असले तर शेवटी लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत. तुम्ही आता निवडणुका होतील, निकाल येईल तेव्हा तुम्हालाही कळेल, सगळ्यांनाच कळेल की बाबा काय झालं, असं काय जादू झाली. आणि ही मोदीजींची जादू आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगेल, या ठिकाणी सर्वांना वाटतंय. तर कोणाला वाटतंय का असं की राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत का, अजून कोणी ममता बॅनर्जी झाल्या पाहिजेत का, कोणते आपचे सीएम ते झाले पाहिजेत? मला वाटतं असं कोणालाही वाटत नाही. कुठलंही असं नाव समोर डोळ्यासमोर नाही की देशाचं नेतृत्व करतील, देशाला पुढे नेतील. आणि म्हणून सर्व देशभर एकच नाव आहे, एकाच नावाची चर्चा आहे आणि ती म्हणजे नरेंद्र मोदीजी. खरं तर राहुल गांधींनी आज असाही एक आरोप केलेला आहे की आदिवासी जे आहेत ते नंदुरबारमध्ये आलेत. आपल्याला माहिती आहे आदिवासी जे आहेत ते इथले खरे नागरिक आहेत, मात्र
देश हा आपल्या सरकारनं 22 उद्योजकांच्या हाती दिलाय. मला एक सांगा, हे 22 उद्योजक हे काय आजच तयार झालेत का? आजच पुढे आलेत का? आजच त्यांनी सगळे कारखाने इथे टाकलेत का? हे सुरुवातीपासून आहेत. तुम्ही म्हणाल अंबानी असतील, अदानी असतील, टाटा असतील, अनेक लोक आहेत, जिंदाल असेल, बिर्ला असतील, हे काय आजच तयार झालेत का 8-9 वर्षामध्ये? आणि हे आजच पुढे आले का? आता शेवटी देशामध्ये उद्योग आवश्यक आहेत. तुम्ही नुसतं उद्योगांना टार्गेट करायचं, बस याचं कसं काय झालं, त्याचं कसं काय झालं, हा कसा काय वाढला, तो अहो शेवटी हजारो ने लाखो लोकांना एक उद्योगपती त्या ठिकाणी रोजगार देतोय. देशाची अर्थव्यवस्था त्यामुळे बळकट होते. आपण हे कसं काय विसरता येईल आपल्याला? पण आपल्या जो आता मुद्दे नाही, बोलायला काही नाही, आणि म्हणून बस हे कसे मोठे झाले, अंबानी कसे एवढे मोठे झाले, अदानी कसे मोठे झाले, बिर्ला कसे वाढलेत, टाटा कसे वाढलेत. मला वाटतं याच्यावर लोकांचा याच्यावर विश्वास आहे का? कारण मग आता आपण म्हणू की उद्योग काढायचे नाही, उद्योजकांना पुढे द्यायचं नाही, त्यांना मोठं करायचं नाही. हे आपापल्या कर्तृत्वाने मोठे झालेले लोक आहेत, आपापल्या कर्तृत्वाने मोठे झालेले लोक आहेत. पण आता तेच तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहेत. बस हे कसे मोठे झाले, आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे चाललेलं आहे. ही दिशाभूल आहे, पण लोक आता याला बळी पडणार नाहीत, अजिबात बळी पडणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही आता काही सांगा, लोकांसमोर काही उदाहरणं द्या. आदिवासींबद्दल ते बोलताय, तुमचं काय झालं? मग तुम्ही काय केलं 65 वर्षात? तुम्ही काय केलं? आम्ही तर मुर्मूजींना देशाच्या सर्वोच्च पदी नेलं, आदिवासी महिलेला आहे का? तुम्हाला का सुचलं नाहीये? आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्याजवळ बोलायला कुठलेही मुद्दे नाहीये, आणि लोकांचा कुठे आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही, कोणाचाही राहिलेला नाही. म्हणून त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. गिरीशजी, एकंदरीत त्यांची जी ही यात्रा आहे महाराष्ट्रातली, त्याची सांगता शिवाजी पार्कावर मुंबईत होणार आहे, ज्याला उद्धव ठाकरे जाणार आहेत, शरद पवार यात्रेत सामील होणार आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये ऐक्य दिसतं आहे, पण महायुतीमध्ये मात्र शिवतारे दिसतात, निलेश लंके दिसतात. काय नक्की होत आहे? नाही काय, आता बघा, आता काय शिवतारे माजी आमदार आहेत, माझे चांगले मित्र आहेत, त्यांचा राग आहे. पण मला असं वाटतं अजून काही शेवट नाही ना. आता तसं तुम्ही आघाडीमध्ये पाहिलं तर किती वाद चाललेले आहेत. पण आता कुणाला जागा पाहिजे, कुणाला नको आहे. आता जागा एकदा वाटप झाल्यावर, शेवट याचा झाल्यावर ते सगळेजण आम्ही एकत्र येतील, त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही. आणि आपण म्हणतात की आता अजून ती शिवाजी पार्कला यात्रा येणार आहेत. मी तुम्हाला सांगेल की त्यांनी खरं म्हणजे त्यांचे लोक सांभाळले पाहिजेत. ते नंदुरबारहून मुंबईला येईपर्यंत त्यांचे किती नेते पक्ष सोडून जातील हे आपण बघा. हे पण आपल्याला बघायला मिळेल. आज तर सुरुवात झाली नंदुरबारला, प्रमुख नेता त्यांचा त्या ठिकाणी पद्माकर वळवी हे त्यांना सोडून त्या ठिकाणी आले. आणि जोपर्यंत ते इथे मुंबईला पोहोचतील ना, तोपर्यंत आपल्याला त्यांना काँग्रेसला अनेक धक्के त्या ठिकाणी बसतील की बाबा हे काय चाललंय राज्यामध्ये. आज जे मोठ्याने बोलतायत ना, काँग्रेसचं गुणगान करतायत, ते सुद्धा लाईनीमध्ये आहेत, मी तुम्हाला सांगतो. पण ते आता कालांतराने आपल्याला दिसेल काय चाललं काय नाही, म्हणून ते समोर येईल. गिरीशजी, भाजप आपल्या अनेक मोठ्या नेत्यांना राज्यातल्या, म्हणजे आपलंही नाव त्याच्यात आहे, लोकसभेच्या मैदानात उतरवणारे असं कळतं आहे. बरीच मोठी नावं आहेत, मात्र त्यातील अनेक जण फार उत्सुक नाही लोकसभा लढण्याला, असंही कळतं आहे. काय नक्की परिस्थिती आहे? मला वाटतं कोणाला कुठे उभं राहायचं, कोणाला कुठे उभं करायचं, कुठलं तिकीट द्यायचं, हे सगळं आमची केंद्रीय निवड समिती आहे, ती या बाबतीमध्ये निर्णय घेत असते. अनेकांचे नाव मी या ठिकाणी ऐकतोय, त्यात माझ्याही नावाचा उल्लेख पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी केलेला होता. आता पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्हाला सांभाळायची आहे. त्याच्यामध्ये काय वावगं काय, अडचण काय? आणि म्हणून मला असं वाटतं की आमची तर कुठेही जायची तयारी आहे. ज्या ठिकाणी पाठवलं त्या ठिकाणी काम करायची आमची तयारी आहे. राजकारणात असेल, आमच्या परिवारामध्ये असेल, कुठल्याही भागामध्ये आमची जायची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यामुळे नाराजी वगैरे याचा विषय नाही. पण काही लोकांना वाटतं की आपण राज्यामध्येच थांबावं, राज्यातच काम करावं, असं काही म्हणणं काही ते प्रायोरिटी आहे. पण मला असं वाटतं आमचं जर मत घेतलं, माझं जर मत घेतलं, तर पक्ष देईल ती जबाबदारी, ही सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामध्ये कुठेही आमच्या मनामध्ये संदेह नाही. गिरीशजी, शेवटचा प्रश्न, तुमच्या यादीला उशीर का होतोय? नाही, उशीर अजून काय, अजून सुरुवातच नाहीये. अजून आचारसंहिता लागलेली नाहीये. आचारसंहिता कुठे अजून लागलेली आहे? आणि खरं म्हणजे आम्हीच पहिली यादी जाहीर केलेली भाजपने. देशामध्ये पहिली यादी कुणाची आली, ती भाजपची चाललेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता आपण बघा, महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आम्ही 3 पक्ष आहोत. आधी आपल्यातलं जागा वाटप होईल, त्यानंतर मग उमेदवाराचं त्यातून चयन होईल, त्याची निवड केली जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडा वेळ त्याला लागणार आहे. पण अजून आचारसंहिताच लागली नाही आणि आधीच नावं जाहीर करून टाका, असं काही समजण्याचं कारण नाही ना.
आणि म्हणून मला असं वाटतं की जशी जशी वेळ जवळ येईल तसे तसे सगळे त्या ठिकाणी नावं जाहीर होतील आणि सगळ्या मूल्यमापन करून सगळे सर्वे करून जनतेचा कौल घेऊन कार्यकर्त्यांचा कौल घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कौल घेऊन मला वाटतं ही नावं जाहीर केले जातील कारण आम्हाला मोठा निर्णय महाराष्ट्रातून या वेळेला द्यायचा आहे आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मोठी ताकद ही महाराष्ट्रातून खासदारांची आम्हाला द्यायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की थोडा वेळ लागला तरी चालेल पण सगळी चाचपणी करून आमचे तिन्ही पक्ष या ठिकाणी आपली यादी जाहीर वेळेच्या आत करतील. गिरीश महाजन, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत. राहुल गांधींच्या यात्रेविषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात मवियाला फायदा होईल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 30,000 मतं. 81% लोकांनी होय म्हटलं, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %66 लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. एक्सचा कौल बघूया. 63% होय म्हटलंय, 37% नाही. गांधी आणि काँग्रेस. आज देशात अनेकांना एकच नाण्याच्या ह्या 2 बाजू वाटू शकतात, पण ह्याचा अर्थ राजकारणात गांधी परिवाराला संघर्षच करावा लागला नाही असं नाही. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा पक्ष संघटनेत बलशाली असणाऱ्यांशी पंतप्रधान असूनही संघर्ष करावा लागला होता. इंदिरा गांधींनाही एकेकाळी पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला होता. राजीव गांधींना सुद्धा गांधी परिवाराशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या आणि ज्यांना राष्ट्रपती करण्यात मोठा वाटा होता अशा ज्ञानी झैल सिंग पासून तर VP सिंग सारख्यांचा विरोध अनुभवावा लागला. तर सोनिया गांधींना त्यांच्या अध्यक्षपदावरून शरद पवार, तारिक अनवर आणि PA संगमान सारख्या दिग्गजांचा तर अवघ्या काही वर्षांपूर्वी G23 गटाचाही विरोध सहन करावा लागला होता. असं असलं तरी जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत असते, काँग्रेसला एकत्र यायचे असते, काँग्रेसला निवडणूक लढायची असते, काँग्रेसला भरारी घेऊ पाहायची असते, तेव्हा तेव्हा गांधी आडनावाचा चेहरा त्यांना लागतो. आता हीच काँग्रेस आणखी एका गांधींभोवती एकवटली आहे. नाव राहुल राजीव गांधी. तुलनेनं पक्षाच्या आत राहुल गांधींचा संघर्ष हा कमी राहिलाय, पण राहुल गांधींचा पक्षाच्या बाहेरचा संघर्ष मात्र हा राजीव, इंदिरा किंवा पंडित नेहरूंपेक्षा कितीतरी जास्त राहिलाय. सत्तेत कमी आणि विरोधी बाकावर जास्त बसावे लागलेल्या राहुल गांधींना काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून, अमेठीतून हार सुद्धा बघावी लागली. अशा परिस्थितीतही पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा काढली. दक्षिणेत काही प्रमाणात यश मिळालंही. म्हणूनच की काय, आता काँग्रेस मनाला पुन्हा उभारी मिळावी म्हणून लोकसभेच्या तोंडावर ही न्याय यात्रा त्यांनी परत काढली आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, पण या न्याय यात्रेमुळे परत एकदा काँग्रेसची हार किंवा जीत हा राहुल गांधींचाच रिपोर्ट कार्ड असणार, यात काही शंका नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.